त्यांनी 24 तास महाराजांचं नामस्मरण करण्याची गरज नाही, त्यांनी पोथी वाचन करण्याची गरज नाही, त्यांनी माळा करण्याची गरज नाही. आता खूप जण सांगतात मी संकटात आहे, मला सांगा मी काय काय करू. महाराज म्हणतात त्याला सांग काही करू नकोस, माझं नाव पण घेऊ नको, जा तुझा प्रश्न सुटला. अरे ज्याला कळतं आहे तुझा प्रश्न कधीच सुटणार आहे त्याने त्याचं नाव पण घेऊ नको सांगितलं, मग तुला कशाला 8 तास पाहिजे की माझी त्या क्षणाला माळ करायची गरज आहे. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. देवगाथाच्या एका विशेष भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आम्ही आलो स्वामींच्या घरी आणि आज या पॉडकास्टमध्ये आपल्या बरोबर आहेत भावे काकू. नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर भावे काकू, आम्हाला एक प्रश्न आहे की सगळीकडे स्वामींचे मठ असतात आणि मंदिर असतात, मंडळ असतात, तर हे स्वामींचं घर म्हणजे काय, हे काय म्हणजे? त्याच्या आधी मी नेहमीच आपल्या गुरुला नमस्कार करते. त्यांचे आशीर्वाद घेतल्याशिवाय आपण काही गोष्टी बोलू नये, कारण बोलवते करवते ते आहेत. त्यामुळे आपण गुरुला पहिलं नमस्कार करू आणि मग या प्रश्नाकडे वळू. हसले मी याच्याकरता की इथे फक्त येणारी लोक प्रश्नच विचारायला येतात म्हणून एवढी मोठी लाईन असते, म्हणून हसवलं प्रश्नाचं. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर्वे आणि सगळं काही असणारे आपले श्री स्वामी समर्थ ते पण आता ऐकतायत. जी उत्तरं दिली जातात त्यांचे हे करतील की हो ती बरोबर आहेत का, काय पद्धतीने सांगितलं गेली. स्वामींचं घर असं कुठलाही विषय कधीच डोक्यात नव्हता. मुळात स्वामी जास्त माहिती नव्हते, कारण प्रत्येक वेळेस जेव्हा एखादा गुरु शोधला जातो किंवा देव शोधला जातो, ही परंपरा आपल्या घरची लोक तयार करत असतात. म्हणजे आपली जुनी माणसं काय करतात, आपले आई वडील कोणाला नमस्कार करतात. तसं माझ्या गळ्यात आई होती ती शेगावचं करत होती, गजानन महाराजांचं. तर मला गजानन महाराज जास्त माहिती होते. या ट्रॅकला मी कधी आलेच नाही, कारण आम्ही सगळे अमरावती नागपूर या बाजूचे, त्यामुळे तिकडे कधी विषयच नाही आला. आणि त्यावेळेस एक संकट यायचं पण एक प्रमाण वेगळं होतं. आज जे धुवाधार संकट येतात त्याच्यापेक्षा एक सौम्यता होती त्या संकटाला. त्यामुळे देवाला नमस्कार करायला जाण्याची पद्धत जास्त होती, देवाला संकट सांगायला जाण्याची पद्धत कमी होती. त्यामुळे आपोआपच फक्त लोक त्याची ती धार्मिक स्थळांना दर्शन घेण्याकरता आणि देवाचं दर्शन घेण्याकरता एवढंच जायचे. पण आज अशी परिस्थिती आहे की देवाकडे जातात ते आपलं साकडं घालायला जातात, आपले प्रश्न मांडायला जातात. तर तसंच एक डोक्यात आलं की आपलं जे काय मंदिर नाही, कारण मंदिराला हवा कळस, तो आपल्याकडे इथे होऊ शकत नाही. हा फ्लॅट मधला विषय आणि मूळ पादुका किंवा कुठलंही स्थान हे जमिनीवर असावं लागतं पूर्ण. आता हा फ्लॅट आहे 4थ्या मजल्यावर, त्यामुळे बेसिक जमीन अशी नाहीये, त्यामुळे त्याला मंदिराचं स्थान हे येऊ शकत नाही. मठ ही कन्सेप्ट मला मठ माझ्या जो मनात आहे तो चोळप्पांचं घर म्हणजे समाधी मठ. आणि त्या मठातले इतकं सगळे तिथले खांब, सुंदर खांब, तिथले महाराजांचे लावलेले फोटो, महाराजांचं जे समाधीचं स्थान आहे, आतलं गाभारा आहे, त्याच्यावर तिथं कुठलाच मठ माझ्या डोक्यात बसत नाही. त्यामुळे हे स्थान मठाकडे कसं वळेल म्हणून मी खरं तिथं अडकले. आता राहिलं फक्त स्वामींचं घर. आणि घर कुठे, ज्यांनी आपल्याला आश्रय दिला, ज्या ठिकाणी आल्यावर मला बरं वाटतं, ज्या ठिकाणी मला समाधान वाटतं. असं म्हणतात सगळीकडे फिरून या आणि आपल्या घरी आलं की आपलं समाधान वाटतं. मग तुम्ही लांब लांबचा प्रवास करा, कुठेही जा, लोकांशी बोला, पण मी घरी आलो, माझ्या घरी आल्यावर मला आनंद वाटला, म्हणून हे स्वामींचं घर. जिथे आल्यावर समाधान वाटतं, जिथे आल्यावर वाटलं हे आपलंच आहे, हे सगळं करण्याकरता महाराज म्हणले आता माझ्या या स्थानाला तू घर म्हण. आणि म्हणून हे स्वामींचं घर झालं. आणि त्यांनी जाणीव करून दिली की फक्त घर तुझ्या एकटीचं नाही, तर इथे येणाऱ्या प्रत्येक आश्रिताचं आहे की ज्याला इथे येऊन त्याचं समाधान वाटेल. पण शेवटी घर म्हणले की नियम आले, घर म्हणले की अटी आल्या, घर म्हणले की स्वच्छता आली. आणि मग महाराजांनी परत त्या नियम अटीमध्ये आम्हालाही अडकवलं की या घरामध्ये येण्याला काही नियम आहेत, काही अटी आहेत. आणि मग या व्यक्तीला कुणाला घरात घ्यायचं आणि घरात नाही घ्यायचं हे सुद्धा महाराजांनी निश्चित केलं. आणि हळूहळू तो सगळा फ्लो वाढत गेला. आणि अर्थात हे अचानक घडलेल्या गोष्टी नाहीयेत निश्चितच. त्यामुळे हळूहळू या घराचं पावित्र्य राहावं याकरता सगळं हे महाराज बघत असतात. माणूस म्हणून आपण सगळ्या ठिकाणी कमी आहोत आणि हे सगळ्या माणसांनी मान्यच करून ठेवलं पाहिजे. कारण आजकाल असा प्रकार चाललाय की मी देवापेक्षा मोठा आहे. तर हे कुठेतरी जर
जमिनीवर ही लोक आली ना तर त्यांना खरंच कळेल की देवापेक्षा आपण मोठे म्हणलं तर आपले प्रश्न किंवा आपल्या अडचणी या सुटत नाहीत. परमेश्वराला उच्चस्थानी धरलं तर आपण त्यांच्या सानिध्यात राहणं कधी चांगलं. मग म्हणजे मी गमती असं म्हणते की मग तुम्हाला तो कृष्ण आठवतो का, ज्याने एका करंगळीवर डोंगर चढवला, त्यांनी सगळ्या गावाला एकत्र केलं. ह्याला म्हणतात दैवत्व, की एकत्र आणणं. प्रत्येक माणसाला, गावकऱ्याला आपण सेफ आहोत. मग ही जी ताकद असते ना ही परमेश्वरामध्ये असते. मग परमेश्वर कुठे शोधणार, किती देव आहेत आपल्याकडे. मग परमेश्वराचं सगळं रूप घेऊन आले ते श्री स्वामी समर्थ. आणि फक्त परमेश्वर नाही तर ते गुरु रूपात आहेत, म्हणून श्री स्वामी समर्थ. तर हे असे सगळे महाराजांच्या ते लीला आहेत. आणि त्या लीला त्यांनी आम्हाला पहिल्या दाखवल्या. मी काय आहे, माझा डंका काय आहे, पहिलं स्वतः समजून घे आणि मग लोकांना सांगायला जा. रिकामट ऐकायची, आपली बुद्धी लोकांसमोर मांडायची नाही. तर इथनं त्यांनी ती सुरुवात केली आणि खरंच हे आले ते छोटे स्वामी समर्थ. अतिशय सुंदर गोजीरवाणं असं त्यांचं ते रूप आहे स्वामींचं. आणि एका महाभयंकर संकटात आम्ही कधी काळी होतो, जिथे आम्हाला सगळे मार्ग बंद झाले होते. कुठे जावं कळत नव्हतं. खरंच आपली माणसं कधी कधी असतात, ती आपली असतात का नसतात हे पण कधी कधी कळत नाही. आणि संकटात तुमची मजा बघणारी माणसं ही सगळ्यात जास्त असतात आणि तुम्हाला कळत नाही की काय करायचं. मग अक्षरशः काही वाक्य अशी पण होती की संकटात आहे तर लोकांसमोर जाऊन भिका मागा ना, तुमचे प्रश्न सुटतील. मग भीक मागायचं पण समोरचा माणूस तेवढा दानतवाला पाहिजे ना, तुम्ही भीक कोणाला मागणार. आणि हे सगळं करता करता जसं मी पहिल्यांदा म्हणलं की परमेश्वराच्या शोधात माणसं जातात, तसंच आम्ही दगडूशेठच्या इथे गेल्यानंतर तिथे दर्शन घेतलं गणपती बाप्पाचं. आणि विघ्न हरता येतो त्याला गाराणं घातलं की तू विघ्न हरण कर आणि आम्हाला असा मार्ग दाखव की जिथे आम्ही मार्गासाठी कोणाला तरी हाक मारू शकू, आपलंच कोणीतरी निर्माण करून दे. आणि गणपती बाप्पानी तिथनं मागे प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावरती एका मूर्ती सगळ्या विकणारं दुकान होतं आणि तिथे ही मूर्ती आवडली स्वामींची, खूप लांबनं आवडली. आणि तिथे कळलं की ही मूर्ती घेऊन घरी यायचंय. हे श्री स्वामी समर्थ आहेत, ही ती ताकद आहे. फोटोत बघितलेले स्वामी समर्थ हे थोडे रुद्र रूपातलेत, पण हे बघशील तर खूप प्रेमळ रूपातले. आणि मग ते जेव्हा घरी आलं तेव्हा प्रश्न एकदम असे पटकन सहजासहजी सुटत नाहीत, कारण त्याच्या मागे खूप बॅकग्राऊंड असतं तुमचं. पण हळूहळू कॉन्फिडन्स आला जगण्याचा आणि तो स्वामी समर्थांनी दिला. आणि मग त्या दिशेने त्यांनी हळूहळू त्यांची सेवा करायला त्यांनी शिकवलं. एवढ्या छोट्या मूर्ती जेव्हा घरात असल्या, प्रत्येकाच्या घरामध्ये मूर्ती, खूप लोकांच्या, जवळजवळ 80% लोकांच्या घरी मूर्ती असते. तर त्यांना कोणी विशेष गुरुजी असं कोणी सांगत नाही की तुम्ही याची सेवा कशी करा. खूपदा सांगितलं जात नाही की हे काय करायचंय. मूर्ती आहे, नमस्कार करा. आणि खूप लोक परंपरेने, जसं मी म्हणलं की मी गजानन महाराजांच्या दिशेने होते, तसे खूप लोकांच्या परंपरा पण सांगत होते की श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा आणि स्वामींचं तुम्हाला त्याची प्रचिती येईल किंवा त्यांची ते लीला दाखवतील. हे सांगणारं आमच्या घरात कोणीच नव्हतं. तर ते महाराजांनी सांगितलं की बघ माझी मूर्ती तुला आवडली ना, माझ्या मूर्तीला स्पर्श कर, त्यांचे हातपाय चोळ. याच्यावरही मी लोकांची बोलणी खाल्ली, तुम्ही काय स्वामी समर्थांचे पाय चोळता, तुम्ही काय हात चोळता. मग तेव्हा असं लक्षात आलं की जी पालखी आपल्या तिथनं जाते, ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जाते, ती पंढरपूरला जाते आणि त्या वारकऱ्यांचे पाय आपण चेपावेत. ही जी आपल्या आतून जी प्रेरणा येते ती का येतात, आपण पंढरपूरला नाही जाऊ शकत ना, निदान वारकऱ्यांचे पाय चेपून तेवढी सेवा करायचा आपल्याला आनंद मिळावा. जर इतक्या वारकऱ्यांचा आपण विचार करू शकतो, त्या ब्रह्मांड नायकाचा असा विचार करायला काय हरकत आहे. आणि मग हळूहळू त्यांनी त्यांचे हातपाय चोळायला सुरुवात केली आणि हळूहळू खऱ्या अर्थी आम्हाला त्यांनी संकटातनं बाहेर काढायला सुरुवात केली. असा माणूस समोर आणून उभं करायचे की तिथनं तुमचा प्रश्न मार्गी लागलेला असायचा. मग ही लीला माणूस नाही करू शकत, ही फक्त परमेश्वरच करू शकतो. आणि महाराजांची एक खासियत आहे की जो माणूस तुमच्या समोर ते उभे करतात तो तुमचा प्रश्न तिथे सोडवतो आणि तो अदृश्य होतो. तो परत तुम्हाला दिसणार नाही, तो तुमच्या परत कधी संपर्कात पण येणार नाही. मग याला आपला स्वार्थ म्हणायचा का, तर नाही, परमेश्वराची लीला आहे. ती आणायचा, तेवढं तुमचा मार्गे दाखवायचा. आणि मग मात्र तो जेव्हा अदृश्य होतो तेव्हा मात्र मनामध्ये महाराजांचे आभार मानताना त्या व्यक्तीचे माना, तेवढा स्वार्थ बाजूला ठेवा, तेवढं तुम्ही करू शकता. त्याच्यापर्यंत पोहोचला का नाही ते महाराज बघतील. मग ते तसं करत करत आम्ही हळूहळू पुढे गेलो, पुढे चालत चाललो. आणि मग महाराजांचा एवढूसा देवारा होता, एकदम छोटासा. आणि नंतर मात्र महाराजांचे पाय चेपताना महाराजांनी सांगितलं मला पादुका हवेत. तर हा पहिला म्हणतात ना संकेत ऐकायला येणं,
तरी मी भ्रमिष्ठ झाले होते की मला खरंच ते ऐकायला आलंय का. कारण आजही महाराज कशी गुगली देतात सांगता येत नाही, प्रचंड गुगली देतात ते. तर तेव्हा जेव्हा त्यांनी सांगितलं पहिल्यांदा, तर पादुका म्हणजे काय इथपासूनच माझी सुरुवात झाली होती. कारण पादुका या काचेच्या डब्यात असतात, त्याचे काही नियम असतात, त्याच्या काही अटी असतात. मग आपण कुठून शोधणार या पादुका, कुठून आणायच्या? तर तेव्हा गजानन महाराजांच्या एक छोट्याशा पादुका आईने शेगाववरनं आणल्या होत्या. तर मला असं वाटलं की सगळे देव सारखे आहेत, तसे सगळे स्वामी सारखे आहेत, तसे महाराजही सारखे आहेत. तर त्या पादुका मी या महाराजांच्या पायाला लावायला गेले. ते म्हणले की तू पायाला ज्या पादुका लावतेस त्या माझ्या शिष्याच्या आहेत, मी त्याचा गुरु आहे. तर माझ्या पादुका वेगळ्या असतील ना, माझ्या पादुकांचे प्रकार वेगळे आहेत. आणि मग खरंच पादुकांच्या शोधात आम्ही लागलो. आणि मग पादुका अनेक प्रकारच्या महाराजांच्या, अगदी स्फटिकापासनं, ज्याच्या थुंकी म्हणतात की जे वेंगुर्ल्यामध्ये आहे, जिथे आनंदनाथ महाराजांना त्यांनी स्वामींनी आपली थुंकी काढून दिली आणि त्याच्यामध्ये छोट्या छोट्या पादुका, पांढऱ्या रंगाचे ठिपके आहेत त्याच्यामध्ये, त्याही एक प्रकारच्या पादुका आहेत. इथपासनं तिथपर्यंत. आणि पादुकांना आकार नाही महाराजांच्या. पादुकांना ते, आता महाराजांचे पाय किती मोठेच्या मोठे प्रचंड, पण महाराजांनी अगदी छोट्याशा पादुका पण दिलेल्या आहेत बालरूपातल्या. हे जे आहे ही कोणाची लीला आहे? ती स्वामींची आहे. मग हे करताना पादुका मागायच्या कुठून? तर तेव्हा एक असं होतं की वटवृक्षाला तेव्हा आता जे देऊळ त्यांनी बांधले ज्या प्रकारचं, तसं ते नव्हतं. वटवृक्षाच्या फांद्या, पारंब्या या दिसत होत्या पूर्णपणे. आता पूर्ण कव्हर केलेलं आहे, आता त्यांनी पूर्ण कव्हर केले. तर असंच एका गुरुजींशी बोलताना त्यांनी सांगितलं की पादुका हव्या असतील तर त्या वटवृक्षाला गाराणं घालायचं, आणि जर त्याचं खोड खाली पडलं आणि त्याच्या पादुका निर्माण झाल्या तर त्या पादुका महाराजांनी मागितल्यात. आज पादुका सर्रास कुठेही मिळतात. पण तेव्हा मात्र हा एक मोठा विषय होता की आता या आल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये, पहिल्या लॉकडाऊनमध्ये. तर तेव्हा ते गाराणं घातल्यानंतर ते खोड कधी पडणार हे माहित नाही. बरं, ते पडायला असं आपण किती काळ बघत राहणार की ते खोड कधी पडणार आहे? तर हे सगळं वाट बघायला लावतात. आणि महाराजांचं असं म्हणणं की तुमच्या कर्मावर या सगळ्या गोष्टी ठरतात. तुमच्या ते सगळं जे म्हणतात ना, जन्म, पुनर्जन्म, या सगळ्या गोष्टी याच्यावर ठरत असतात. तर ते खूप काळ आम्ही वाट बघितली की ते खोड कधी कधी पडेल आणि आम्हाला त्या पादुका मिळतील. तर कित्येक काळ ते खोडच पडलं नाही. आणि मी गुरुजींना असं म्हणायचे की महाराज कधी येणार ते पादुका? त्या पादुकांचं म्हणतात ना वेळ सुरू झालं की ते कधी येणार, कधी आपल्याला त्या बघायला मिळणार. तर गुरुजी म्हणले तुमच्या माझ्यावर नाहीये, हे स्वामींच्या इच्छेवर आहे की ते कधी पडणार. आणि त्या योगायोगाने पडल्या, त्या महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी पडल्या. आणि त्या पादुका तयार करतात तेव्हा एकच शिपाई दादा तिथे पादुका तयार करायचे वटवृक्षाच्या इथे. आणि त्यांनी त्या केल्यानंतर गुरुजींनी दुसऱ्या दिवशी महाशिवरात्र असल्यामुळे सकाळी 3 वाजता त्या समाधी मठावर आणून ठेवल्या गेल्या. आणि त्या दिवशी 24 तास त्याच्यावर अभिषेक झाला. आणि ज्या पादुका आपण बघतोय त्याच्या आतमध्ये ज्या आहेत त्या खडावा, या आवरण केलं याला, ते पावित्र राहावं म्हणून. आणि त्याच्या आतमध्ये त्या खडावा आहेत. तर त्या खडावा ज्या आहेत त्या वटवृक्षाच्या आहेत. ते जे खोड पडलं त्याचं, आता खोड जेव्हा पडलं तेव्हा ते नॉर्मल जे आपण खोड म्हणतो एखाद्या याचं, तशा रंगाचं ते खोड होतं. लाकूड प्रॉपर लाकूड. आणि त्याच्यानंतर ते पडल्यानंतर मग तो अभिषेक झाल्यानंतर हळूहळू काही काळानंतर या पादुकांचा रंग बदलायला सुरुवात झाली. आणि त्या हळूहळू काळ्या रूपामध्ये यायला लागल्या. बऱ्याचशा तू पहिल्या पादुका बघतील त्या काळ्याच रूपात असतात. तर हळूहळू याचा रंग बदलत गेला. आणि आज मी तुला या चॅनलच्या माध्यमातून या खडावा दाखवते की याचा कसा रंग बदललाय. आणि वेगवेगळ्या त्याला छटा आल्यात पादुकांना. तर हे खूप वेगळं आहे. हे असं नॉर्मल पादुका विकत घेतल्या आणि ते झालं असं होत नाही. बरं, या पादुकांना कुठल्याही प्रकारचं आम्ही खूप अत्तर लावलंय किंवा आम्ही खूप सोपस्कार करतोय असं काही नाही. तर या पादुका जेव्हा उघडतील आता तुला याचा प्रचंड सुगंध येईल, जो दुर्दैवाने आपल्या कॅमेऱ्यात दिसणार नाही. तो आनंद घेता येणार नाही. पण आज मी पहिल्यांदा तुझ्या चॅनलवरती या पादुका उघडते. अष्टगंधाचा वास येत आहे. मला बाबाला म्हणलं मला वास कसा येत नाहीये. आला. तुला आता कुठेही लाकूड एकसारखं दिसणार नाही. सगळ्या वेगवेगळे कलर्स आहेत त्याच्यामध्ये. बरोबर. असे आमचे स्वामी बाबा असे वेगवेगळे त्याच्यावरती त्या रेषा उमटल्यात. आणि आम्ही महाराजांना म्हणायचो की हे काळे काळे तुला दिसत असतील हे, तर आम्ही असं म्हणायचो की लॉकडाऊन जेव्हा होतं तेव्हा महाराज त्या पेशंटच्या जवळ जाऊन त्यांना डोक्यावर हात ठेवायचे आणि ते पेशंट बरे व्हायचे.
तर या त्या छटा उमटल्या होत्या त्यावेळेस, हळूहळू बदलत गेल्या. आणि असं शेड एका साइडने डार्क वेगळाच आहे आणि एका साइडने वेगळाच आहे. मग त्याला आम्ही काही दोन्ही ह्याच्यावरती वेगवेगळे कलर आहेत, वेगळे रंग आहेत. आणि जेव्हा अधिक मास होता तेव्हा याच्यावरती शंखाचं चित्र उमटलं होतं. अच्छा, वा. त्याची चिन्ह उमटले. आता त्या मी असं खूप हलवत नाही पादुका, पण तुला दिसलं तर हे बघ, असं वेगळाच त्याचा रंग आहे. हे बघ, हे मागणं सगळं वेगळंच आहे त्यांचं, मागून तर एकदमच वेगळे आहेत ते. आता महाराज जसे चालतात, म्हणजे असं म्हणतात ना, महाराज एकाच जागेवर कधी स्थिर नसतात, ते फिरतीवर असतात. का तर ते प्रत्येकाच्या हृदयात आहेत, प्रत्येकाच्या घरात जातात, म्हणून महाराज सगळ्या ठिकाणी आहेत. तर हे असं महाराजांच्या पादुकांचं वैशिष्ट्य असतं. म्हणजे एखाद्या विशिष्ट रंगाच्या त्या कधी नसतात. त्यांचे पडसाद उमटत असतात. त्यांचं म्हणजे म्हणतात ना, महाराज कधी एका ठिकाणी कधी नव्हते. ते असे अष्टगंधाचा घमघमाट असतो. म्हणूनच ते त्याची जी पॉवर आहे, म्हणून मी कधीही या डब्यामध्ये ठेवत नाही. ठीक आहे, याला हात लावू शकत नाही व्यक्ती, याचे नियम आहेत, पण निदान वरच्या आवरणाला तरी प्रत्येक व्यक्तीने इथे आल्यावर स्पर्श करावा, हे माझं साधं म्हणणं असतं. त्यामुळे अनेक जण मला म्हणले लाकडी डब्यात ठेव, म्हणलं नाही ठेवणार. महाराज जर सगळीकडे आहेत तर मग त्यांच्या वस्तू लपवण्यात काय पॉईंट आहे. आता बरेचदा हे काढून अनेक लोकांनी जर अभिषेक पण केलेत पूर्वी, हे पण आपण या घरामध्ये करत असतो. जेवढं करणं शक्य आहे स्वामींचं, ते या सर्व या घरामध्ये केलं जातं. आणि अशा प्रकारे महाराज आल्यावरती ही सेवा सुरू झाली. मग त्याच्यानंतर महाराजांनी पूर्ण घर, जसं म्हणतात ना स्वतः चालणं म्हणतात ना, तसं महाराजांनी पूर्ण घरामध्ये फिरले. ते म्हणजे आधी छोटा देवारा होता, मग त्याच्यानंतर तो पश्चिमेला चेहरा होता. मग म्हणलं मला पूर्वेला चेहरा करून दे. मग तो देवारा हक्का हलून तो पूर्वेला चेहरा झाला. मग म्हणले मला आता सेंटरला आणा. मग ते एका हॉलच्या आता तर घर पूर्ण बदललं, पण मध्ये सेंटरला आणून मग असं त्याला आम्ही खोटे आर्टिफिशियल वटवृक्ष लावत होतो. मग एकाने आणून तो वटवृक्ष अर्पण केला. हा 7.5 फुटाचा वटवृक्ष आणि 3.5 फुटाचा पार, याच्यावरती हे छोटे महाराज आणि पादुका बसत होत्या. ही सगळी लीला ना त्यांची म्हणतात ना की मनातलं काहीतरी सांगावं आणि त्या परमेश्वराने ऐकावं, असेच महाराज. म्हणून त्यांना सांगताना आपलं मन खूप स्वच्छ ठेवून सांगावं. म्हणजे मग महाराज त्या प्रकारे तुमच्या इच्छा, म्हणजे माझी इच्छा एकटीची नाही, प्रत्येकाची इच्छा महाराज पूर्ण करतात. ती ताकद ही काय म्हणतात ना, सर्व ठाई ते आहेत. तर तुम्ही कुठे बोललात तरी ती ताकदीने ते पूर्ण होणारच आहे. मग त्याच्यानंतर फिरल्यावरती महाराजांनी इथे, आता आपण याच्यात बसलो आहे, तर इथे मुलींचं पीजी होतं, खोली होती. तर त्याच्यात त्यांनी सांगितलं की आता मला उत्तर दिशेला ठेव, मी तुझा गुरु आहे, मी तुला गुरुमार्ग दाखवतोय हळूहळू. तर मला या ठिकाणी ठेवून माझा चेहरा पूर्वेकडे येईल, उत्तरेकडे येईल, आणि इथे बसणारी माणसंही दक्षिणेकडे बसतील. तर असं फार कमी ठिकाणी दक्षिण उत्तर अशा दिशेला कधी कुठलं हे नसतं, पण स्वामींनी ते सगळं इथे करून घेतलं. आणि मग ही भिंत मधली ही फोडली, स्वामी तिथे बसले. आणि त्याच्यानंतर हे बसल्यानंतर त्यांनी सांगितलं मी का बसतोय, तर आता माझा चेहरा आणायचाय, म्हणजे याला कमलमुख म्हणतात, ते आणायचंय. ते का आणायचं, तर तुझा जीव समाधी मठावर अडकलाय, तिथे पण कमलमुख आहे आणि तुला ते खूप आवडतं आणि तू माझ्या चेहऱ्याकडे बघत राहतेस, तर मी तुझ्या रोज सान्निध्यात असावं म्हणून एक कमलमुख आलं. तर तेही एक जण अक्षरशः कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजला होते, त्यांना दृष्टांत झाला. महाराजांनी त्यांना सांगितलं की माझ्या कमलमुखाची तयारी चालू आहे. तर ते गेले, त्यांच्या स्मरणार्थ हे कमलमुख अर्पण झालं. तर हे जेव्हा अर्पण होत होतं, तयार होत होतं, तर आम्ही छोट्याशा एवढूसा चेहरा आम्हाला पाहिजे होता. एवढा मोठा चेहरा नकोच होता मुळात, कारण चेहरा आहे तो कुठल्या आकारात असावा. माणूस म्हणून मी काय विचार केला की माझ्या जेवढ्या बजेटमध्ये आहे तेवढा तो चेहरा असावा. आणि नंतर तो जसा तयार होत गेला तसा तो एकदमच मोठ्या प्रमाणात तयार झाला. आणि ज्या कारागिराने तो तयार केला, तर तयार करताना गंमत अशी झाली की सगळे जर महाराजांचे चेहरे बघशील तर ते रुद्र रूपात आहेत आणि हे महाराज अत्यंत हास्या रूपात आहेत. असं ते चेहरा त्यांनी बदललाच आहे स्वतःचा. बघ ना, आज वेगळेच दिसत आहेत ते काहीतरी. तर हे असं त्यांची जी हे आहे ना, म्हणजे म्हणतात ना प्रेमळपणा, आपुलकी, ही महाराजांनी त्यांच्या चेहऱ्यामध्ये आणली. तर जेव्हा तो कारागीर आला आणि आम्ही इथे प्रगट दिनाला तो सोहळा केला, तेव्हा तो इथे दारात उभं राहून ते रडत होते की महाराज हसतायत कसे, नेहमीच असे गंभीर असे असलेले एकदम महाराज ते वेगळ्याच रूपात ते आले. आता इथे पालखीची लोक येतात तर त्यांना त्या सगळ्या ह्यांना वाटतं की ज्ञानेश्वर महाराजच बसलेत. तर आपली रूप ते वेगळ्याच पद्धतीने बदलत जात आहेत. काही जणांना गजानन महाराज दिसतात, काही ना त्यामध्ये जेजुरीचा खंडोबा दिसतो, तर काही ना त्याच्यामध्ये देवी दिसते. आणि 9 दिवस नवरात्रामध्ये याला साडी नेसवली जाते.
आणि 9 देवीची रूपं केली जातात आणि त्या रूपामध्ये महाराजांचा चेहरा अक्षरशः बदलतो. म्हणजे सप्तशृंगी पण करून घेतली, मान तिरकी पण केली महाराजांनी. इतकं ते त्या रूपामध्ये म्हणजे म्हणतात ना, तुम्हाला जे इच्छेणार आहेत ते सगळं करून घेतात. आणि इथे बसल्यावरती मग हे छोटे महाराज आम्ही वटवृक्षावर बसले होते. मी एवढ्या मोठ्या वटवृक्षावरती छोटेसे महाराज एकदम छोटे दिसायचे. मग तुम्ही कशाला आणलेत महाराज वटवृक्ष? तेव्हा महाराज म्हणले, आता माझी मोठी मूर्ती आणायची. आता जवळजवळ ही 2.5 फुटी मूर्ती आता ती ठेवा वटवृक्षावर, त्याच्याकरता तो वटवृक्ष आलाय. आणि नंतर जेव्हा सुरू झालं की आता महाराजांचा शोध म्हणजे मूर्तीचा शोध, तर तेव्हा आम्ही अनेक ठिकाणी फिरलो, पुण्याच्या बाहेरही. आणि तेव्हा त्यांच्या शोधामध्ये गेल्यावरती लक्षात आलं की जी किंमत आहे त्या मूर्तीची ही प्रचंड जास्त आहे, जी आपल्याला पेलवणार नाहीये. आणि मग महाराजांनीच असा एक मार्ग दाखवला की त्या मूर्तिकाराला महाराजांनी दृष्टांत दिला की मी इथे प्रत्यक्ष वास्तव्याला आहे, तर ती मूर्ती कुठल्याही परिस्थितीत तू विकायची नाहीस, ती इथे अर्पण करायची. आणि एवढे मोठे मूर्तिकार, मी आता नाव नाही सांगू शकणार आहे, त्यांना काही अडचणी येतात नाव सांगण्यामध्ये, तर त्या मोठ्या मूर्तिकारांनी इथे आणून ती मूर्ती प्रतिष्ठापित केली, ठेवली. आणि त्यांनी खास सांगितले की या मूर्तीची प्रतिष्ठापना करायची नाही. जेव्हा ही मूर्ती तयार होत होती तेव्हाच ती जिवंत अवस्थेत तयार झाली. अच्छा. त्यामुळे आजही महाराजांचे हृदयाचे ठोके चालू आहेत. आणि नीट बघितलं तर महाराजांच्या डोळ्याला खड्डे आहेत, तिथे कुठलेही रंगरंगोटी नाही. असं बघून वाटत नाही. हा, तर ते जे बुबुळे दिसतात महाराजांची, याच्यामध्ये खड्डे आहेत. अच्छा. आणि महाराजांचा जिवंतपणा त्या डोळ्यामध्ये. त्यामुळे मी इथे येणाऱ्या प्रत्येकाला सांगते, महाराजांच्या डोळ्यात बघा आणि आपला प्रश्न मांडा. महाराजांना कळते तुम्हाला काय म्हणायचंय. आणि त्या प्रश्न जेव्हा मांडतात तेव्हा महाराज सांगतात की हा व्यक्ती तो खरं बोलते का खोटं बोलते, इथपर्यंत महाराज डिक्लेअर करतात. तर इतक्या ह्याच्यामध्ये असं, त्यामुळे या महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली नाही. आणि प्रतिष्ठापना न होण्याचं कारण आहे की दर प्रगट दिनाला महाराजांची रथयात्रा निघते, ते रथात बसतात आणि पूर्ण कुंटेकर रोड ते बँक ऑफ महाराष्ट्र पासून लक्ष्मी रोड अख्खं फिरतात. मोदी गणपतीला जातात. गणपती बाप्पाचं आणि स्वामींचं नातं फार वेगळं आहे. तिथे जाऊन तो प्रगट दिन सोहळा आम्ही साजरा करतो आणि मग महाराज परत घरी येतात. तर त्यांना पूर्ण पुणे बघायचं असतं, त्यांना बाहेर फिरायचं असतं. म्हणून स्वतः प्रतिष्ठापित झाले की एका जागेवर बांधिलकी आली. आणि महाराजांना बांधिलकी कोण करणार? महाराजांना आपण अडकवू नाही शकत, एवढी आपल्यात ताकद नाही. ते पटकन उठून जसं सांगितलं पादुका फिरू शकतात, तर हे जिवंत आवाज आहे ते कुठे जाऊ शकतात. तर म्हणून प्रतिष्ठापना नाही. त्यामुळे ते पूर्ण प्रगट दिन आम्ही अशा प्रकारे करतो. आणि मग जसं छोटे महाराज आले आहेत तेव्हापासून इथे अन्नदानाचं पण कार्य चालू आहे. अच्छा. म्हणजे ते आले तेव्हा आम्ही असा प्रसाद म्हणून पहिले शिरा ठेवला हातावरती. मग म्हणले माझ्या भक्ताला शिरा काय देतेस, मग त्यांना व्यवस्थित खायला दे, म्हणून मग खिचडी सुरू झाली. मग हे जसे आले महाराज तर ते म्हणले तुम्ही कसं आलोय, अक्कलकोटच्या रूपात आलोय, आता इथे आमटी भात सुरू करायचा. म्हणून जो अन्नछत्राला आमटी भात आहे तसाच इथे आमटी भात काही काळ सुरू झाला. पण हे मोठे महाराज आल्यानंतर एकटे आले नाहीत, प्रचंड गर्दी घेऊन आले. हजारो लोकांची गर्दी की जिथे आम्हाला एवढ्या छोट्या घरात कसं मॅनेज करावं हे कळेना. पण तेव्हाही बराच काळ आमटी भात चालू होता. आणि आता महाराजांनी जसा आदेश दिला की माझा गाभारा आणि माझं हे घर बदलायचं, तसे या घरातल्या सगळ्या भिंती फोडल्या गेल्या आणि हा गाभाराही बदलला गेला. आणि जसं जसं त्यांनी सांगितलं ते सगळे दृष्टांत जे रात्री ते देत होते ते सगळ्याच्या सगळं त्यांनी इथे करवून घेतलं. म्हणजे आता आपण आवाजामुळे मागचा धबधबा बंद केलाय, पण इथे कुठल्या प्रकारच्या टाईल्स लावायच्या इथपासनं, आता तू मागच्या टाईल्स बघशील गाभाऱ्याच्या खालच्या, तर तुला असं वाटेल कुठल्या तरी खुणा आहेत त्याच्यावर. वास्तविक याच्यावर खुणा नाहीये, ते टाईल्सचे डिझाईन आहे. पण हे सांगायलाही महाराजांनी ते सांगितलं आणि आम्ही 80-80 किलोमीटर सगळं शोधायला फिरत होतो रोज. मग त्याच्यानंतर त्यांचं झालं की आता मला धबधबा दे. मग धबधब्याला तेवढा ताकदीचा कारागीर पाहिजे होता. आणि मग किती फुटाचा तो धबधबा असावा, त्याचा पाण्याचा फ्लो कसा असावा आणि पाण्याचाच फ्लो का असावा, धबधबाच का असावा. तर आमच्या इथे उदी देण्याची पद्धत नाहीये. माणूस संकटात असला तर इथे पाण्यावरती उपासना केली जाते आणि त्या पाणी पेल्याने त्या माणसाचे प्रश्न सुटतात, अशी महाराजांनी इथे प्रथा ठेवली. तर त्या पाण्यासाठी हा धबधबा. तर हे सगळं एकमेकांना सगळं लिंक होत होतं. आणि त्याच्यानंतर महाराजांनी सांगितलं की मला जर देवारा म्हणायचं असेल तुम्हाला तर मला लाकडाचं काम पाहिजे. मग ते काम कसे पाहिजेत, मग ते कुठल्या रूपात पाहिजेत, मग ते चेहरा कसा हवा. तर तू नीट बघितलं ते सगळ्या हत्तीच्या रूपात, चेहरे सगळे हत्तीच आहेत वेगवेगळ्या रूपांमध्ये.
तर तेही दृष्टांत देऊन महाराजांनी हत्तीच्या रूपात ते सगळं करायला लावलं. म्हणजे थोडक्यात आम्ही त्यांना हत्तीचा महल म्हणतोय की हत्ती ही खूप पॉझिटिव्ह वेवलाईन आहे. तर ते सगळे हत्तीची रूपं इथे सगळे, आणि सोंडेचे आकार पण वेगवेगळे आहेत. बरोबर. प्रत्येक गोष्ट सांगताना महाराजांनी ती करून घेतली. दात कसे असावेत हत्तीचे, हे लाकूड कसं असावं, ते बसणार आहे कसं, सगळे पद्धत महाराजांनी सांगितल्याप्रमाणे इथे पूर्ण झाली. तर हे निव्वळ तेच करू शकतात. आपल्या डोक्याच्या आणि सगळ्या याच्या ते पल्याडे सगळं. तर असं महाराजांनी ते सगळं सोय करून घेतले. हा, आणि मग स्वतः आले. हा, मग त्यांनी स्वतःचा तामझाम म्हणतात, आम्ही त्यांना हिरो म्हणतो, सेलिब्रिटी म्हणतो, स्वतःचा तामझाम त्याप्रमाणे त्यांनी करून घेतला. पण त्यांचा बसण्याचा जो उद्देश आहे इथला, तर जसं आपण म्हणतो की महाराजांचं घर आहे, तर जसं जसं लोकांना कळलं की इथे मी आल्यावरती मला इथे समाधान मिळतंय, तसं माझे प्रश्न पण सुटतायत. आणि मग ते एकमेकांना सांगत 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 ती गर्दी जास्त वाढत गेली. की लोकांना जसं कळत गेलं की मी इथे स्वामींसमोर काहीतरी मांडतो आणि महाराज सांगतात. आणि मी जसं म्हणलं की पाण्याच्या उपासनेवर महाराज सांगतात 3 गुरुवार, 8 गुरुवार, 7 गुरुवार, 11 गुरुवार तुझं काम होईल, किंवा इतक्या काळात तुझं काम होईल. हे मी सांगत नाही. अनेक लोकांना असं वाटतं की हे मी सांगते, मी व्यक्ती म्हणून शून्य आहे हे मी जाहीर करते. कारण व्यक्तीला सांगता येत नाही, व्यक्तींमध्ये ती ताकद नसते. हा, 2 गोष्टी आहेत यामध्ये खूप महत्वाच्या. जी लोक पत्रिका बघतात, किंवा ज्यांना रेकी करता येते, किंवा जे या काही फेस रीडर असतात, काही त्यांना चेहऱ्यावरनं काही सांगता येतं, हा शास्त्रोक्त अभ्यास झाला. बरोबर. आम्ही तेवढे ताकदवान नाही. आमचा कुठल्याही प्रकारचा शास्त्रोक्त अभ्यास नाही की बाबा हा आता ही बाई बोलली बरोबर, बघा ही बाई चुकीच बोलते, या भानगडीत आम्हाला पाडू नका. जे सांगतात ते सांगतात, आम्हाला फक्त निमित्त मात्र केलंय. आणि जर त्यांनी काही सांगितलं आणि ते खरं ठरलं तर तुम्ही नशीबवानात की ते बोलले ते खरं ठरलं. आता जर मी काही बोलले आणि ते नाही घडलं तर तुम्ही माझ्यावर ब्लेम नाही करू शकत. कारण मी अशी कुठली खात्री दिली आहे का की मी सर्वस्वी आहे आणि मी जे बोलते ते बरोबर आहे? तर तसं नाहीये. महाराज पहिली तुमची कर्म बघतात, तुमच्या गोष्टी बघतात, आणि कधी कधी महाराज तुमची प्रचंड परीक्षा बघतात. परीक्षेच्या शिवाय महाराज तुम्हाला कुठलंही प्रतिउत्तर देत नाही. तुम्हाला जर एखादं उत्तर त्यांनी दिलं तर त्याची कदाचित महाराज तुमची परीक्षा बघण्यासाठी ते उत्तर तुम्हाला त्यांनी दिलेलं असतं. तू माझ्याकडे येताना किती अटळ विश्वासाने आलास, ही ती सगळ्यात मोठी परीक्षा आहे. बरोबर. आता ह्याच्यामध्ये महाराज इथे येणारी काही माणसं जी असतात ती, त्यांना देवधर्माचं काही नसतं. ते म्हणतात ना ज्याला आपण म्हणतो की काय म्हणूयात त्याला, नास्तिक. तशी पण माणसं इथे येतात. आता याच गुरुवारी एक मुलगा आला होता, पूर्ण नास्तिक होता तो. अरे मग तू 11 तास खाली थांबलास कसा प्रश्नाच्या उत्तरासाठी? 11 तास खाली थांबला होता तो, नास्तिक असताना पण. म्हणजे तू नास्तिक आहेस म्हणून तुला महाराजांनी धरून ठेवलं की तुझं भरकटच चाललायस, तुला मी आता मार्गावर आणतो. मला इथे उभं राहिलं, आई बरोबर आला होता, आणि आईने त्या मुलाबद्दल काही प्रश्न विचारले की असा अभ्यास करत नाही अमकं, ते काय नॉर्मल जे काही प्रश्न असतात. आता खरं महाराजांसमोर मांडण्याचे प्रश्न आहेत का वास्तविक? पण नाही, त्यांना येऊन बोलावं असं वाटतं. ते कुठली तरी ताकद असते की जिथं बोललं की मला रिलॅक्स वाटतं, पण त्याला कन्व्हिन्स करण्याचं पॉवर कोणामध्ये नव्हती, जी फक्त स्वामींमध्ये असते. आणि ते सगळं आईने सांगितल्यावरती त्याला एकच महाराजांनी विचारलं, का तू अभ्यास करत नाहीस, तुला आवडत नाही का? त्यांनी एकच सांगितलं की ज्या ठिकाणी मला माझ्या आई वडिलांनी जी बाजू निवडायला सांगितली ती माझ्या आवडती बाजू नाहीये. आता ही सांगण्याची ताकद, ही सांगण्याचं ठिकाण कुठे असू शकतं? तर एखादा ब्रह्मांड नायकासमोरच असू शकतं, आपल्या गुरुसमोरच असू शकतं. तो हे बाहेर जाऊन कुठे सांगू शकत नाही की आता आई म्हणली जाऊ दे, फी भरलीच आहे तर तू शिक. मग तुम्ही जेव्हा असं म्हणता मुलाला, तेव्हा तुम्ही त्याच्याकडनं खरंच अभ्यासाची अपेक्षा करू शकता का? तर नाही ना करू शकत. त्याचा आवडता विषयच तो नाहीये. मग त्याला कुठला विषय आवडतो हे त्यांनी फक्त महाराजांसमोर सांगितलं. हे तो आई वडिलांनाही सांगू शकत नव्हता, फक्त त्यांनी स्वामींसमोर सांगितलं. मी त्याला म्हटलं तू असा कसा आहेस की तुझा या शक्तीवर विश्वास नाही? तू कोणासमोर सांगितलंस? त्या गुरुसमोर. आता तुला इथे 11 गुरुवर यायचंय. का यायचंय? तर तुझं आणि गुरुचं नातं घट्ट करण्याकरता यायचंय. आणि जे तू करतोयस, जे तू आता हाती घेतलंयस, आणि जिथे तुझ्या आईवडिलांचे पैसे गेलेले आहेत, ते फक्त काहीतरी कारण, एक निमित्त झालंय म्हणून ते तू परिपूर्ण कर आणि तू या मार्गी पुढे सरक. आणि त्याला तो कॉन्फिडन्स आला की ठीक आहे, आपल्या आईवडिलांनी पैसे भरलेत ना, ठीक आहे आपण ते परिपूर्ण करू. मग त्यांनी त्याच्या बाकीची पण दुःख सांगितले, त्याची गर्लफ्रेंड कशी सोडून गेली. आता आम्ही हसत असतो या गोष्टींवरती, पण त्याचं ते दुःख आहे. तो आईला पहिला म्हटलं तू बाहेर जा, मला काकूंशी बोलायचंय.
मी म्हणलं तू एवढी डेअरिंग करतोयस की गुरुसमोर डायरेक्ट आपल्या गोष्टी सांगतोयस, म्हणजे याचा अर्थ तू असा नाहीयेस की तुझा स्वामींवर विश्वास नाहीये, तुला कुठेतरी नास्तिक नाहीयेस तू, तुला कोणाचं तरी समोर सांगावं वाटतंय, सांगावंसं वाटतंय, म्हणजे ही प्रचंड मोठी ताकद आहे ती स्वामींची आहे. आणि मग त्यांनी ते सगळं सांगितलं, मग ते कसं माझं तुटलं इथपासून सांगितलं. मी महाराजांकडे तेव्हा बघत असते गमतीत, आता लग्नाचे प्रश्न घेऊन येतात, माझं लग्न होत नाही, किंवा आता मी त्यांना गमतीत म्हणते आमचे स्वामी तर ब्रह्मचारी आहेत, तुम्ही त्यांच्या समोर हे प्रश्न कसे काय मांडला विचारायला येता. तर पण ते गुरु आहेत ना, सगळ्याच्याही पल्याड जाऊन ते गुरु आहेत. तर जिथे सगळ्यांना आपलं विचार मांडून आपलं कोणाच्या तरी बोलल्याचं जो समाधान मिळतं, म्हणून हे स्वामींचं घर आहे. ही ताकद याच्याकरता आहे की ती तुम्ही कोणासमोर बिनधास्तपणे आपली मतं मांडू शकतात. 80-80 वर्षाची माणसं जेव्हा येतात की माझं घर कधी होईल, आता मी पण महाराजांकडे बघत बसते की 80 वर्षाचा माणूस येतो, पण त्याला ते दुःख आहे आयुष्यातलं की माझं घर या 80 वर्षापर्यंत पण नाही झालं, का नाही झालं हा विचार करायला. बरं तो हे कोणाला सांगायला लागलं तर लोक कदाचित त्याची चेष्टा करतील, पण स्वामी त्याची चेष्टा नाही करणार. स्वामी त्याला मार्गस्थ करतील, किंवा जर त्याचं घर होणार नसेल तर निदान त्याला शांत तरी करतील. हे काम एक व्यक्ती कोणीही करू शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की जर म्हणजे आता मला सगळे म्हणत असतील की हा तुम्ही स्वामी बोलतात तुमच्या तोंडून, तर असं काही नाही. महाराज ते प्रत्यक्ष बोलत असतात, त्यांची भाषा त्या महाराज असतानाही समजणं अवघड होतं, म्हणून हे काम आम्हा लोकांना त्यांनी निमित्त केले. एक त्या माणसाला म्हणतात ना सायकोलॉजिकल, त्याला पहिलं नॉर्मलला आणणं हे पहिलं काम आहे. आणि तो जेव्हा नॉर्मलला येतो तेव्हाच तो त्याच्या प्रश्नात बाहेर पडू शकतो. हे निमित्त आहे या घरातलं. बरं, या गोष्टीवर माझा विश्वास नाही की महाराजांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते. महाराजांची अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही. महाराज सर्व ठाई आहेत, सर्व ठिकाणी आहेत. फक्त स्वच्छ वृत्तीने या आणि महाराज प्रत्यक्षात इथे आहेत, त्यांच्याशी बोला, एवढंच करायचंय. त्याला कुठले महाराज कसे आहेत की आत्ता क्षणी उत्तर देतील तर दुसऱ्या क्षणी ते बोलणार पण नाही. तर जर काही अशी प्रथा असेल तर ही चुकीची आहे. कुठल्याही प्रकारच्या अपॉइंटमेंट्स, मला जेव्हा फोन करतात लोक, आम्हाला अपॉइंटमेंट वाटली, मी महाराजांकडे बघते, तुम्ही मलाच अपॉइंटमेंट देत नाही, त्या लोकांना तुम्ही कधी देणार आहात. तर असं करू नये. म्हणजे अपॉइंटमेंट हा शब्द इथे लागू पडत नाही. फक्त महाराजांवरची श्रद्धा, महाराजांवरचा नितांत प्रेम सगळ्यात महत्वाचं, आणि जिथे आल्यावर मला समाधान मिळतं असं हे ठिकाण. त्यामुळे इथे कुठलेही आर्थिक व्यवहार होत नाहीत, इथे कुठल्याही प्रकारची दक्षिणा घेतली जात नाही. आता जी दक्षिणा समजा इथे कोणी अर्पण केली तर त्याचा पूर्णपणे सदुपयोग जे अन्नदानासाठी केला जातो तोच तिथे केला जातो. इथे कुठल्याही प्रकारच्या वेगळ्या पद्धतीने कार्य केलं जात नाही. जे पैसे येतात, जे काही लोक देतात, त्याचं पूर्णपणे स्वामींच्या भक्तांसाठीच त्याचा वापर केला जातो. प्रत्येक गोष्ट ही स्वामींसाठी इथे वापरली जाते. बरा बाबा दुसरीकडे वापरूच देणार नाही ना, त्यांचे दक्षिणा आहे. जर हे जिवंत अवस्थेत आहेत तर इथली कुठलीही वस्तू ही गैर पद्धतीने वापरल्या जाऊ शकतच नाही. कारण आम्हाला माहिती आहे त्यांचा ठोका काय असतो, त्यांची शिक्षा काय असते, त्या सगळ्या गोष्टी या आम्ही समोर आलेल्या माणसांच्या बाबतीत सुद्धा आम्ही अनुभवलेले. की एखादी चुकीची गोष्ट, एखादी खोटी गोष्ट जर इथे काही कारणाने झाली तर महाराज तोही ठोका त्याला देतात आणि त्याला जाणवून देतात की हा ठोका माझ्या माध्यमातून आलाय. तर हे सगळं ज्या ठिकाणी होतं म्हणून हे स्वामींचं घर आम्ही म्हणतो. तर ज्यांना इथे यायचं आहे तर त्यांनी ते इथे फक्त रोज उठून येता येत नाही. ही फक्त जी दर्शनाची वेळ असते ती फक्त गुरुवारची संध्याकाळी 5 ते 9 एवढीच वेळ आहे. आणि जर कोणाला प्रश्न विचारायला यायचा असेल तर गुरुवारी दुपारी 2 वाजल्यापासून इथे पार्किंग मध्ये उभं राहण्याची सोय आहे. तुम्ही पार्किंग मध्ये उभं राहू शकता. महाराजांच्या आज्ञेने नंबर दिले जातात. काही लोकांना इथनं परत देखील पाठवण्यात आले. महाराज म्हणले त्याला नंबर नाही द्यायचा. का नाही द्यायचा, कशा करता नाही द्यायचा हे काही माहिती नाही. ते म्हणले नाही द्यायचा तर त्याला दर्शन न घेताही परत पाठवलं गेले. तर हे सगळं ते सांगतात त्याप्रमाणे तिथं कार्य चालतं. आणि ज्यांना फक्त प्रश्न विचारण्याची संधी दिली जात नाही त्याला मात्र दर्शन 100% होतं. आणि असा अनुभव आहे की जर त्याला नंबर नाही मिळाला किंवा त्याला महाराजांनी नंबर नाही दिला आणि तो फक्त स्वच्छ मनाने दर्शन गेला तरी त्याचे प्रश्न सुटलेत. तरी प्रश्न फक्त महाराजांसमोर मांडले आहेत. त्या काकूच गादीवर बसायला पाहिजे किंवा असं काही नाही. आता गादी ही जी संकल्पना आहे खूप वेगळी. गादी रुजवावी लागते असे काही प्रथा आहेत. इथं 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 असं त्याचं काही नाहीये. ही मला त्यांनी दिलेली ही जागा आहे, मी इथं बसते. मी कित्येक काळ उभं राहून सुद्धा काही त्यांचे उत्तर कन्वे करत होते. किती वर्ष करत होते. उभं राहिल्यानंतर माझे तर काही काळानंतर ते पाठही दुखायला लागले. मग त्यांना बहुतेक माझी दया आली आणि त्यांनी मला बसायला जागा दिली.
एवढंच त्या मागचं कारण आहे. म्हणजे आता मी पिढ्यानपिढ्या बसली, आता मी गादीवर बसली असं काही नाहीये. फक्त उभं राहायला त्रास होतो म्हणून त्यांनी मला दिलेलं स्थान आहे. बरं, जिथे बसलं जातं तसं महाराजांचं जर गादी हा प्रकार बघितला तर तो लाकडावर असतो. मी टोटली लोखंडाच्या ह्याच्यावर बसली. हे लोखंड आहे, मी बसली. तरी महाराज ती शक्ती देत आहेत, कारण त्यांना एवढंच पाहिजे की माझा कुठलाही भक्त हा दुःखी नसावा. त्या दुःखातनं त्याला बाहेर काढण्यासाठी मी त्याला इथपर्यंत बोलवून आणले. आता मी त्याला यातनं बाहेर काढणार. मग ती लाकडी खुर्ची असो नाही तर लोखंडी खुर्ची असो, त्यांनी काही फरक पडत नाही. खूप लोक येतात, नंबर घेतात, माझ्याशी काही बोलत नाही, स्वामींशी डायरेक्ट बोलतात, बोलतात आणि निघून जातात. असं काही नाही. ज्यांना बोलायचं ते बोलू शकतात, ज्यांना स्वामींशी बोलायचं ते बोलू शकतात. फक्त मी खात्रीपूर्वक ही गोष्ट सांगू शकते की जी लोक या ठिकाणी येतात त्यांना निदान एक वेगळ्याच प्रकारचं समाधान, आनंद आणि त्यांच्या आयुष्यात चैतन्य निर्माण होतं. हे मात्र 1,00,000% खरंय. ज्यांची निराशा आयुष्यात आलेली आहे, त्यांनी, ज्यांना असं अक्कलकोटला जाणं शक्य नाहीये, अनेक ठिकाणी स्वामींच्या तुम्ही प्रत्येक मठामध्ये मंदिरात फिरलात तर काही फरक पडत नाही. पण जिथे महाराजांनी सांगितलं की त्याला बाबाला इथं बोलव, त्याला दिलासा दे, तर हे स्वामींचं ते घर आहे. तेच बरोबर आहे. शोधत येतात ना. हा, लोक प्रचंड शोधत येतात. त्याला गुगलवर पण ऍक्च्युली स्वामी माझे स्वामींचं घर आहे, पण त्याला ते गुगलवरती पण महाराज गुगली मारतात, ते सापडत नाही. ज्याला इथपर्यंत आणायचं नसतं ना त्यांना महाराज आणतही नाही. तेही तितकंच खरंय. आणि आता काय झालंय गंमत अशी की अनेक लोक रिक्षानी येतात किंवा कॅबनी येतात किंवा वेगवेगळ्या पद्धतीने येतात, तर महाराजांनी त्याही लोकांचं उत्पन्न वाढवलंय. अनेक रिक्षावाले जेव्हा येतात, अरे हे काय, मागच्या गुरुवारी मी इथे 5 लोकांना सोडले, तर महाराजांनी त्याची पण काळजी घेतली आहे. इव्हन महाराज येणाऱ्या प्रत्येक भक्ताची देखील वेगळ्याच पद्धतीची काळजी घेतात. आता एक छोट्या बाळाला एक जण घेऊन आला, त्या खूप लांबनं आली होती, ती कॅबमधनं खाली उतरली आणि त्या कॅबवाल्याला पैसे द्यायचे म्हणून तिने तो मोबाईल काढला, तिने स्कॅन केलं आणि बाळाला धरू का काय ते लक्षात नाही आलं आणि तो मोबाईल इथे स्वामींच्या घराच्या खाली एका स्कूटरवर राहिला. लक्ष्मी रोडवर वस्तू राहणं म्हणजे मिरॅकलच आहे खरंच. आणि ती त्याच्यानंतर 2 तास इथे होती महाराजांच्या घरी. तिला म्हणजे इथं आतमध्ये नाही बसता आलं, पण ती जिन्यात बस, इकडे बस, तिकडे, कारण महाराजांच्या पायाशी तिला बाळाला लावायचं होतं. मग तेवढा वेळ तिचा गेला आणि नंतर तिला लक्षात आलं, अरे माझा मोबाईलच सापडत नाहीये. घरी काहीतरी निरोप, आता शोधणार कुठे मोबाईल. आणि तोपर्यंत माझ्यापर्यंत काही विषय नाही की तो मोबाईल सापडत नाही, कारण इथे प्रश्न इतके चालू होते की तो मोबाईलचा प्रश्न विचारायला आत कोण येणार. तर जेव्हा तिने त्यांच्याच नातेवाईकांना खाली पाठवलं, ज्या ठिकाणी तिने तो मोबाईल ठेवला होता त्याच ठिकाणी 2.5 तास तो मोबाईल तसाच होता. आता ही लीला फक्त महाराज करू शकतात. भले चोर येऊन गेले असतील पण त्या मोबाईलला हात नाही लागला. म्हणून महाराज इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताची देखील तेवढ्याच प्रेमाने काळजी घेतात. फक्त भक्तांनी आपला अहंभाव, आपला अहंकार हे सगळं बाजूला ठेवून इथे आलं पाहिजे. कारण महाराजांचा जो फ्लो असतो चिडण्याचा, रागवण्याचा, बोलण्याचा, तो खूप हाय स्पीडला असतो. म्हणजे त्यांना दिसताना कोण दिसतं, शिव्या घालताना मी दिसते, तर माझा गुरु त्याच लेवलनी बोलतो. त्यामुळे मला इथे सांगितलं की समोर दिसल्यानं व्यक्ती ओरडायचं, त्याला काही फरक पडत नाही. मी अनेकांना विचारलं, मी लोकांवर ओरडते, ओरड म्हणले बिंदास, काही फरक पडत नाही. कारण ते चांगल्यासाठी ओरडणं असतं, त्याचं आईत करण्यासाठी ते ओरडणं नसतं. पण लोकांना अहंभाव हा इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे जाणवतं की हे कलियुग आहे. देवापेक्षाही आपण मोठे आहोत हे तिथं जाणवतं. काही जण म्हणतात की आमचं चुकलं, आम्हाला माफ करा, पण आम्हाला स्वामींचं दर्शन घ्यायचंय. म्हणलं मी त्याकरता कधीच अडवलं नाही, पण त्यांच्या नियमात जर काम केलं नाही तर महाराज नाही म्हणतात. तर लोकांनी खरंच आपला अहंकार आणि अहंभाव सोडला ना तर त्यांना असं कळेल की हे जग खूप सुंदर आहे. म्हणजे स्वामींचं स्थान तरी सगळी स्थान आहे ती शांततेची स्थान आहेत. तर आता बघू, जसा काय कलियुग आहे अशी माणसं येणारच आहेत समोर. जेव्हा शरणागती, संपूर्ण शरणागती त्या क्षणी तरी, म्हणजे मी त्यांना गमतीत म्हणते, तुम्हाला तुमच्या व्यवहारात काय उलट करायचं ते करा. काही इकडे तिकडे, आता पॉलिटिकल माणसं पण इथे खूप येतात, तर मी ते पॉलिटिक्स बदला असं कसं सांगू शकते, माझा अधिकार नाहीये. तर तुम्ही काही पण करा, पण इथे येताना मन स्वच्छ ठेवून या. बरोबर. जे काय, कारण शेवटी काय करता करविता तो आहे. तुम्ही त्यांच्याकडे काहीतरी मागायला आलाय, मागताना नेहमी आपली मान खालीच असली पाहिजे. आपला अहंभाव आला ना तर मग त्यातलं काही अक्षरशः होत नाही. आता इथे गुरुवारी आपण लावायला चंदन ठेवतो डोक्याला आणि तीर्थ पण ठेवतो स्वामींचं. तर ते तीर्थ घेताना एक मुलगी आली होती आणि तिने विचारलं, मी इथलं तीर्थ घेऊ का? तर महाराजांच्या तोंडून, त्यांनी मला तोंडून, जा तिला सांग बादलीवर देऊ का तुला तीर्थ, आंघोळ कर त्याची. ती इतकी घाबरली, ती म्हणली माझा अपमान झाला म्हणली.
की असं कसं महाराज म्हणले की आंघोळ कर. म्हणलं तुला ते फक्त हातावर तीर्थ घेऊन पावित्र्य घे असं म्हणत नाहीयेत, तर अख्खी आंघोळ पाण्याने कर, तीर्थानी कर. आणि तीर्थ निर्माण कसं होणार त्याचे पण महाराज काही संकेत देतात की पाण्यात, आंघोळीच्या पाण्यातनं तीर्थ कसं निर्माण होतं, ज्याच्यात तुम्ही स्नान करू शकता. आता बरेच जण आंघोळ करताना वेगवेगळ्या देवांचं काहीतरी स्तोत्र म्हणत असतात, तर अनेक आजारी व्यक्तींना महाराजांनी इथे सांगितले की त्या पाण्यावरती स्पर्श करून माझं नामस्मरण केलंस तर ते आंघोळीचं पाणी तीर्थामध्ये कन्व्हर्ट होतं आणि तू बरा होतोस. हे झालं त्यांचं पावित्र्य. यामध्ये महाराजांच्या घराचा काय स्वार्थ आहे? काहीच नाही. तू ठणठणीत होणं एवढाच स्वार्थ आहे. आणि तो बरा झाल्यानंतर तो ज्या पद्धतीने इथे येतो, कॉन्फिडेंटली येतो, बस महाराजांच्या घराला एवढंच अपेक्षित आहे, बाकी काही अपेक्षित नाही. आणि जेव्हा तिला म्हणलं ती एवढी माझा अपमान झाला असं म्हणतच ती खाली गेली, तर तिला ते कळलं नाही की महाराजांना काय म्हणायचंय. तुझ्यामधला जो अहंकार आहे त्याचं निराकरण करण्यासाठी महाराज तुझ्या डोक्यावरती तीर्थाचं पाणी टाकायला सांगताय. हे जर तुला कळलं असतं तर आतला जो अहंकार आहे तो निघून गेला असता, तुझं डोकं शांत झालं असतं आणि तुझे न सुटलेले प्रश्न सुटले असते. कारण डोकं शांत झाल्याशिवाय तुमचे प्रश्न सुटत नाही. हे कळायला खूप अवघड आहे ही गोष्ट. पण ज्याला कळली नाही गोष्ट तो कुठे परे जातो. त्याला त्यांनी 24 तास महाराजांचं नामस्मरण करण्याची गरज नाही, त्यांनी पोथी वाचन करण्याची गरज नाही, त्यांनी माया करण्याची गरज नाही. आता खूप जण सांगतात मी संकटात आहे, मला सांगा मी काय करू. महाराज म्हणतात त्याला सांग काही करू नकोस, माझं नाव पण घेऊ नको, जा तुझा प्रश्न सुटला. अरे ज्याला कळतं आहे तुझा प्रश्न कधी सुटणार आहे, त्याने त्याचं नाव पण घेऊ नको सांगितलं, मग तुला कशाला 8 तास पाहिजे की माझी त्या क्षणाला माळ करायची गरज आहे. स्वामींचं तुमच्यावरचं असलेलं नितांत प्रेम ही सुद्धा खूप मोठी ताकद आहे. आणि ही ताकद अनुभवण्यासाठी महाराजांच्या घरी येण्याची गरज आहे. तर मी सगळ्यांना असं सांगेन की निश्चित महाराजांच्या घरी या, फक्त अहंभाव सोडून या, माझ्याकडे दुर्लक्ष करा. काही काकू मोठ्या नसतात, कोणी माणूस मोठा नसतो, फक्त असते देवाची शक्ती, तीच मोठी असते. मी अनेकदा लोकांना सांगते माणसात अडकू नका. मला तुमचं दर्शन घ्यायचं म्हटलं तिकडे लावीनच, माझं दर्शन घ्यायला इथं कोणी यायचं नाही, माझ्या महाराजांचं दर्शन घ्यायला या. मला तुमच्या घरी यायचंय म्हटलं अजिबात हे माझं घर नाही, माझ्या स्वामींचं घर आहे, स्वामींच्या घरी या. हे जेव्हा तुलाही कळेल की माणसाच्या पल्याड असलेली जी शक्ती असते ती स्वामी समर्थ असतात. त्यांच्यासाठी कुठली अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही, महाराजांसाठी येण्यासाठी कुठल्याही फिया भराव्या लागत नाहीत. असं जे स्थान असतं तिथे कुठली शांती करावी लागत नाही, कुठले विधी करावे लागत नाही. आणि जिथे हे सगळं असतं त्याला स्वामींचं स्थान म्हणतात. तिथे कुठल्याही गोष्टी करायची गरज नाही. आता तुम्ही अक्कलकोटला गेला तिथे अभिषेक करायचा तर निश्चित करा, कारण ते त्यांचं पावित्र्य आहे, त्यांचं स्थान आहे. आणि अभिषेक करताना स्वामींच्या डोक्यावर जे पाणी घालता तुम्ही त्याचा एक आनंद वेगळा आहे. तिथे अनेक पादुका आहेत, महाराजांच्या अनेक पादुकां, वेगवेगळ्या चोळप्पांच्या अनेक जे वंशज असतात त्यांच्याकडे पादुका आहेत, त्याच्यावर तुम्ही अभिषेक करता, ही पण मोठी गोष्ट झाली. तिथे मात्र काकूनी सांगितले काही करू नका, तर तिथे गेल्यावर मात्र अभिषेक 100% करा. जी काही दक्षिणा असेल ती 100% द्या. महाराजांनी सांगितलं त्या स्थानाचं ते महत्व आहे, ते निश्चित करायला हरकत नाही. वटवृक्षाला गेला तर अन्नदान करा. आता आम्ही अनेकदा अन्नदान तिथेही केलं आणि महाराजांनी ती प्रथा इथेही आणली. तर हे त्यांचं निव्वळ आशीर्वाद आहेत ही गोष्ट. कारण आम्हाला पहिल्यांदा आम्ही अक्कलकोटला गेलो 2017 साली, तेव्हा आम्हाला महाराजांनी एकही दाणा खायला दिला नाही. मग आम्हाला तेव्हा जाणीव झाली की आम्ही तेवढे पुण्यवान नाही की आम्हाला अन्नछत्रमधला एक दाणा खायला मिळाला. पण त्यानंतर मात्र महाराजांनी इथले जो प्रसाद सुरू केला त्यानंतर कधीच अन्नदानासाठी लाईनीत उभं राहायला लागलं नाही, उलट प्रसाद वाढण्यासाठी उभं राहायला लागलं, प्रसाद करण्यासाठी उभं राहावं लागलं. आणि ही खूप वेगळीच गोष्ट होती, त्याचा आनंदच वेगळा आहे. त्यामुळे इथे अनेक जण येतात. आता पहिले साधारण 300-350 लोकांचा प्रसाद करायचा ही महाराजांची मला पहिली आज्ञा आहे, तो मी करते. आणि त्यानंतर जशी जशी भक्त मंडळी येतात तसं तसं ते त्यांना ठराविक लोकांना, सगळे उठून तिथं प्रसाद करू शकत नाही. महाराज सांगतात या व्यक्तीला सांग तिथं माझा प्रसाद करायला, माझा भात करायला, तीच माणसं ते करू शकतात. आत्ताही जी घराची रचना झाली आहे तिथे त्यांनी माझ्या स्वयंपाकाचा कट्टा पूर्ण वेगळा ठेवलाय आणि स्वामींच्या प्रसादाचा कट्टा पूर्ण वेगळा ठेवलाय. एका छोट्याशा घरामध्ये त्यांनी विभागणी केली की त्या सगळ्या गोष्टींचं पावित्र्य राहावं. माझा प्रसाद हा किती किलोचा प्रसाद करावा लागतो आम्हाला माहिती नसतं. प्रचंड, कधी 2000 लोक असतात, कधी 2500, 3000. मग एवढ्याच्या छोट्याशा घरात एवढी लोक शिरतात कशी? पण येतात आणि कोणीही रिकाम्या पोटी जात नाही, कोणीही दर्शन न घेता जात नाही. सगळ्यांना ह्याला स्पर्श करता येतो.
स्वामींकडे बघता येतं. इथे धक्काबुक्की हा प्रकार नाही, इथे आरडाओरडा हा प्रकार नाही, पटापटा पुढेसारखा हा प्रकार नाही. आणि इथे जर कोणी आम्हाला ज्ञान द्यायला आलं की बाहेर खूप गर्दी आहे आणि भराभर दर्शन घ्यायला सांग महाराज म्हणतात हिला हाकलून दे, नको हिला दर्शन घ्यायला सांगू. दर्शन हे जी काही, आणि बरं त्या वेळातही ते दर्शन होतं. असं नाही की ते 5 ते 9 कालावधी आहे त्यात हे सगळं परिपूर्ण होतं. आणि जी लोक 4:15 वाजता इथे येऊन पोहोचतात त्यांना 5 वाजता जेव्हा वरती घेतलं जातं त्यांना पूर्ण, आम्ही इथे आनंदनाथ महाराजांची गुरुस्थवन वाचतो स्वामींचं, इथे अष्टक म्हणलं जातं. महाराजांची जी प्रसादाची आरती आहे जी आनंदनाथ महाराजांनीच लिहिलेली आहे ती आरती म्हणली जाते. आणि त्याच्यानंतर इथे मोठी आरती होते जी प्रत्येकाला इथे हजर असणाऱ्या प्रत्येकाला ती आरती घेता येते. ही महाराजांची इथली खासियत आहे की 3 जण त्याला आरतीला स्पर्श करतात आणि आतमध्ये पंचारती चालू असते. प्रत्येक जण स्पर्श केल्याशिवाय पुढे जात नाही. तर आम्ही आरती प्रत्येकाच्या हातात देतो. असा प्रयत्न असतो की शेवटचा श्री स्वामी समर्थ महाराज की जय इथपर्यंत जेवढी आरती आहे ती सगळी आरती सगळ्यांच्या हातात स्पर्श करता यावी म्हणून माझा अट्टाच. लोकांना म्हणजे त्याच्यातही माझे पाय धरा, स्वामींचे पाय, अरे गप बस बाबा, इथे पहिले आरती घे. आरतीचा जो आनंद आहे, परम आनंद आहे, तो अनुभव कर. अनेक लोकांना महाराजांनी सांगितलं रोज घरी आरती करा. 2 दिव्यांची आरती, तुपाची आरती झाली पाहिजे. तूप पण एक समृद्धीचं साधन आहे. जसं हत्ती हे एक समृद्धीचं हे आहे तसं तुपातले दिवे लावणं ही एक समृद्धी मानली जाते. तर ते तुम्ही घरी करा. तर अनेक लोक आता करायला लागलेत, रोज स्वामींची आरती करायची लोकांना सवय लागली आणि ते करतायत. हा महाराजांचा जो मूर्ती आहे त्याचे अनेक फोटो अनेक दुकानांमधून आता लावलेत, अनेक कार्यालयांमधून लावलेत. तर म्हणजे ते कसं त्यांना जो अनुभव आला त्यांना आता स्वामींचा आम्ही जवळजवळ 4x4 किंवा असे 2x2 असे मोठे मोठे फोटो ते ठेवले गेलेत. म्हणजे ज्यांची इच्छा होती की माझं दुकान व्हावं आणि काही कारणात टेक्निकल काही पेपर्स परिपूर्णता नव्हती तर महाराजांनी सगळं पूर्ण केलं, त्यांची दुकानं केली आणि त्या ठिकाणी महाराजांनी स्वतः बसले. तर ते ही जे आनंद आहे, या दुकानामधनं मला काय हवंय, मला काही नकोय. तुझं दुकान झालंय, तो आनंद आहे, तुझा गल्ला भरतोय, बस त्याच्यातला 1% इथे आणून दे असं महाराज कधी म्हणत नाही. तो आनंदी आहेस ना तर 4 पट तुझे पैसे होत, असा महाराजांचा आशीर्वाद त्या फोटोत येतो. कारण महाराजांचे अनेक रूप आहेत, चेहरा कधी महाराजांचा एकसारखा नाही. आता VFX तर काय नवीन प्रकार झालाय, महाराज उठून बिठून चालतात बिलतात, मजा येते सगळं बघायला. पण जी शांत बसून महाराजांची जी स्थिरता आहे ही बघण्यामध्ये जास्त आनंद आहे. ज्या ते स्थिर बसलेत आणि आपल्याला त्यांची हालचाल कळत नाही, ही महाराजांची लीला आहे. महाराज उठतायत हे एक सगळं आर्टिफिशियल झालं, पण ते बसलेत आणि तरी तिथं लीला घडतीये, हे आहेत महाराज. मग त्याला VFX करायची गरज नाही. VFX काहीच नाही. ते मला टेक्निकल ना त्यातलं कळत नाही. म्हणजे असे महाराज वेगळ्याच पद्धतीने, खरंच महाराज असे उठत होते, खरंच महाराज असे चालत होते, महाराजांची चालण्याची गती अशी होती का माहित नाही. खरे महाराज खरंच कोणी बघितलेत. आणि बरं आजही प्रत्येक जण महाराजांना बघतोय, पण अशा परिस्थितीमध्ये की ज्यांनी तुमची इच्छा पूर्ण केली असे बघावेत महाराज. अशा पद्धतीने ते महाराज त्यांचं चालणं, महाराजांच्या ज्या शिव्या होत्या किंवा बोलणं होतं किंवा महाराज ओरडत होते ते खूप हाय स्पीचला होतं, हे मात्र मी अनेक ठिकाणून ऐकले. पण ते प्रेमाने करायचे, आपल्या भक्तांना मार्गी लावण्याकरता करायचे, त्यांना कळावं मी त्यांचा गुरु आहे म्हणून करत होते. आणि यामध्ये त्यांचा एकच स्वार्थ होता की सगळ्यांचं चांगलं व्हावं. आणि आजही तसाच त्यांचा स्वार्थ आहे की सगळ्यांचं चांगलं व्हावं. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगेन, महाराजांच्या अपॉइंटमेंट नसतात, महाराजांच्या फिया नसतात, महाराजांची शांती नसते, महाराजांमध्ये कुठलेही पोथी वाचन. आता दत्त जयंती आलेली आहे जवळ, तर लोक जे वाचतात पोथी ती आनंदासाठी आहे आपल्या, पण ती महाराज सांगतात की पोथी वाचली तर तुझं भलं होईल असं नाहीये. फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझी योग्य वेळ आली की तुला मी योग्य पर्याय देईन. हा महाराजांचं कायम ठरलेलं वाक्य आहे. लगेच ऑन द स्पॉट ते काही देत नाही, तुमची परीक्षा बघतात आणि मग ते देतात. असे आपले महाराज. आणि ही ताकद आहे श्री स्वामी समर्थ या शब्दांची. जर कोणाला स्वामींच्या घरी यायचं असेल तर तुम्ही एक्झॅक्ट पत्ता सांगू शकाल का त्याचा? आता इथलं जे आहे ते आपल्या या बिल्डिंगचं नाव आहे साई प्लॅटिनम. आणि याचा जो पत्ता आहे की 559 सदाशिव पेठ, लक्ष्मी रोड, पुणे 30. आणि अगदी जवळच्या जर तर ते ज्योती गॅस आहे त्याच्या समोर आहे, शेजारी गांधी ज्वेलरी, हा लक्ष्मी रोड आहे. त्यामुळे ज्वेलरच जास्त सापडतील तुम्हाला. आणि श्रीमंत रस्ता आहे ना, त्यामुळे पटकन सापडेल. आणि फक्त गंमत अशी की महाराजांनी आतापर्यंत
आज्ञा दिली नाही की माझ्या नावाची पाटी बाहेर लावायची. त्यामुळे पाटी कुठेही नाही, कुठेच नाही, कुठेच नाही. अजून त्यांनी फक्त यावेळेस त्यांनी पार्किंग मध्ये स्वतःचा फक्त फोटो लावून घेतलाय तेवढाच. आता जेव्हा या गाभाऱ्याचा जीर्णोद्धार तेव्हा त्यांनी ती परवानगी दिली, पण बाहेर पाटी लावायची अजून त्यांनी परवानगी दिली नाही. जो महाराजांचं घर शोधेल तो खरा महाराजांचा भक्त. हे मी गमतीत म्हणतेय, पण महाराज आपोआपच त्या माणसाला इच्छाशक्तीवर इथपर्यंत आणून पोहोचवतात. तर तुम्ही खाली पत्ता दिला तर त्यांना सापडेल, गुगलवर पण सापडेल. फक्त इतर दिवशी येऊ नये. बाहेर आम्ही पाटी लावलेली आहे, खास करून पुणेरी पाटी आहे ती, की इतर वेळेस दर्शन नाही. तुम्ही त्या समस्व लिहिलंय, धन्यवाद लिहिलंय, तरी लोक बेल वाजवतात. आणि ते आम्ही त्यांना सीसीटीव्हीतनं बघत असतो की ते पाटी वाचलेली असते, बोट फिरवून पाटी वाचतात आणि तरी बेल वाजवतात. आणि मग आम्ही त्यांना म्हणतो की ती पाटी तुम्ही वाचली नाहीयेत का? ते मी पाटी वाचलीये, पण इतर वेळेच्या टायमिंग तुम्ही लिहिली नाहीयेत ना. म्हणलं असती तर लिहिली नसती का? फक्त गुरुवार का लिहिलाय? तर महाराजांच्या आज्ञेने तो लिहिलाय. म्हणजे माणूस आहे ना, तो माणूस बदलणार नाहीये, त्याचा स्वभाव बदलणार नाही, पण तो जेव्हा महाराजांच्या सानिध्यात आहे तो स्वतःला पूर्णपणे बदलू शकतो. एवढी ताकद महाराजांमध्ये. हे आपल्याला हेच अपेक्षित आहे. कारण या काळामध्ये, या कलियुगामध्ये पुढे पुढे जसा काळ जाईल आणखीन कठीण अवस्था सर्वच दृष्टीने निर्माण होणार आहे. आणि तेव्हा परमेश्वर तर हवाच आहे, पण त्याच्यापेक्षा गुरुची जास्त नितांत गरज आहे. आणि हा ब्रह्मांडाचा नायक आहे, देवांचा देव आहे आणि गुरूंचाही गुरु म्हणलं जातं. असा जर गुरु आपल्याला पकडून ठेवायचा असेल तर त्याच्यावरची श्रद्धा आपल्याला कमी करून चालणार नाही. बरोबर. तर असे आपले स्वामी. आता असा प्रश्न येतो की यांनी मला काय काय विचारलं, तर महाराजांनी याला सगळीच उत्तरं दिली बहुतेक. आणि महाराजांनी जे दृष्टांत दिले की गाभारा माझा कसा असावा, त्यातला आम्ही आता थोडं आवाजासाठी आणि थोडं शांततेसाठी हे ऐकता यावं म्हणून आम्ही मागचे धबधबे बंद केले होते, ते आम्ही आता चालू केलेत. असा महाराजांचा हा प्रचंड आशीर्वाद. म्हणजे झरे असणं, पाणी वाहतं असणं ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. असं म्हणतात घरात पण पाणी असावं, एखादा माशाचा टाकी असावी. तर हे महाराजांनी दृष्टांत देऊन हे धबधबे चालू केले. आणि इथेही जे महाराजांचं पाण्यावरचं जे म्हणतात उपासना होते, त्या पाण्याचा हा दृष्टांत आहे. हे सगळं महाराज करतात आणि महाराजांचे आशीर्वाद हे प्रत्येकाच्या पाठी राहो ही महाराजांच्या चरणी माझी मनापासून प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. महाराजांच्या घरी सगळे निश्चित या आणि पेशन्स ठेवा फक्त दर्शनाचा. आणि प्रश्न विचारला तुम्हाला पेशन्स ठेवावा लागेल, बाकी सगळी उत्तरं महाराज देतात, मी निमित्त मात्र नाही. श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ.